नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, पुढे सर या चॅनलवर. आता भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला भरपूर सारे क्वेश्चन पाठवलेत. आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण घेणं होणार नाहीत. कोणाचे जर प्रश्न राहिले असतील तर ते पुढच्या लेक्चरमध्ये येऊन जातील. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. भरपूर प्रतिसाद देताय तुम्ही या सेशनला आणि असाच प्रतिसाद देत जा, जेणेकरून तुमचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मलाही तुमची मदत केल्याचं काय भेटेल, पुण्य भेटेल. दुसरी गोष्ट, जरा मला मोटिवेट करण्यासाठी लाईक आणि कमेंट करत चला. प्रत्येक व्हिडिओला कमेंट तुमच्या थोड्याशा कमी असतात, तर लाईक कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. पाहूया प्रश्न. त्याआधी ह्या दोन बॅच आहेत, त्या दोन बॅच पोलीस भरतीसाठी आहेत, स्पेशली डिझाईन केलेल्या आहेत. ह्या बॅच चेकआउट करून घ्या. एका वर्षाची याची व्हॅलिडिटी आहे. कुठल्याही व्हिडिओला व्ह्यूज लिमिट नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 400+ व्हिडिओ आहेत. भरपूर काही आहे या बॅचमध्ये. ही संपूर्ण बॅच आहे. स्पेशली मॅथची बॅच घ्यायची असेल, माझं कार्य आवडत असेल तर ही स्पेशल मॅथची बॅच आहे, ती पण एका वर्षासाठी आहे. याचं जास्त माहिती न देता आपण पुढे डायरेक्ट काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया. ठीक आहे. हा प्रश्न तुषार गोरे या विद्यार्थ्यांनी मला 3 प्रश्न पाठवले होते. त्याचे आज मी तिन्हीच्या तिन्ही प्रश्न हे घेऊन टाकतो. बघूया. तुम्हाला जर प्रश्न पाठवायचे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला मला काय करायचे आहेत, प्रश्न पाठवायचे आहेत व्हॉट्सअप नंबरवर, किंवा या पट्टीमध्ये माझा सुरू आहे नंबर. ठीक आहे. चला, पहिला आहे समचलनाचा प्रश्न. चलनाचे 2 प्रकार असतात मित्रांनो. एक असते समचलन आणि एक असते व्यस्त चलन. समचलन म्हणजे काय, तर समचलन म्हणजे एक गोष्ट जर वाढली तर दुसरी गोष्ट वाढते. उदाहरणार्थ, 5 रुपयात एक पेन येते, 2 पेन घ्यायचे, 10 रुपये द्यावे लागतील. पेन वाढला, किंमत वाढली, इट्स कॉल्ड समचलन. एक वाढलं दुसरं वाढते. ठीक आहे. आणि समचलनात कधीही गुणाकार असतो तिरपा. मग लिहून घेऊया यक्स आणि वाय. ठीक आहे. ज्यावेळेस यक्स किती होता 0.25, त्यावेळेस वाय किती होता, त्यावेळेस वाय होता 250. ठीक आहे. जर यक्स झाला 0.15 तर वाय किती, लक्षात ठेवा. तिरपा गुणाकार तुम्हाला करायचा आहे, किंवा तुम्हाला ही पट लक्षात ठेवा. 25चे 250 झाले, 15चे 150 होतील. डायरेक्ट उत्तर आहे. नसेल जमत तर गुणाकार करा. 250 गुणिला 0.15 भागीला 0.25. वर सुद्धा पॉईंट नंतर 2 घरं, खाली सुद्धा 2 घरं आहेत. म्हणजे पॉईंट नंतरच्या संख्येला काहीही या पॉईंटला किंमत राहिली नाही. तुम्हाला सोडवायचं आहे 250 म्हणजे 250 गुणिला 15 भागीला 25. 25 10 आणि 15 10 150. असं तुमचा आन्सर आलेला आहे, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढे बघा. हा सुद्धा व्यस्त चलनाचा प्रश्न आहे. ठीक आहे. मग व्यस्त चलनाचा प्रश्न आहे, तर व्यस्त चलन म्हणजे काय, तर व्यस्त चलन म्हणजे एक जर वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते. इट्स कॉल्ड व्यस्त चलन. जसं की वेग. जर मी वेग वाढवला तर टाइम कमी होते. एखाद्या गावाला जायसाठी मी स्पीड वाढवला तर टाइम कमी होते. हे असते व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनात सरका गुणाकार असतो. सरका गुणाकार म्हणजे काय, वरच्या वरच्याचा गुणाकार आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार, काळकाम वेग सारखा. ठीक आहे. मग व्यस्त चलन यक्स आणि वाय 0.625 आणि हे 0.8 आहेत. याच्यानंतर एक्स ची किंमत लिहिली, वाय ची किंमत 0.375 आणि इथे क्वेश्चन मार्क. आता काय करायचं, हे व्यस्त चलन आहे म्हणून सरका गुणाकार करायचा आणि याची किंमत ऑटोमॅटिक निघून येते. म्हणजेच 0.625 गुणिला 0.8 भागीला 0.375 या प्रकारचा गुणाकार आहे. पॉईंट नंतरचे घर सारखे आहेत म्हणून हे पॉईंट निघून जातील. याला जर भागलं 125 नंतर 125 पाचा आणि 125 त्रिक या प्रकारचं होते. वरचा जर गुणाकार केला तर 8×5 = 1 सोडून पॉईंट भागाकारात 3, उत्तर येते 4/3. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. या प्रकारे हे होते सम आणि व्यस्त चलनाचे प्रश्न. आता खूप भारी प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे, ज्याला म्हणतात कमिशन. ठीक आहे. काय म्हणतात, कमिशन. आता कमिशन मध्ये काय भानगड असते, कमिशन म्हणजे जर समजा 100चा माल विकला तर 5 रुपये असं कमिशन भेटत असते. तर प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. एका विक्रेत्याचे कमिशन 10,000 रुपयापर्यंत सर्व विक्रीवर 5% आहे. म्हणजे 10,000 रुपये जर विकले, 10,000 रुपयाचा जर त्यानं माल विकला, किती रुपयाचा, 10,000 रुपयाचा, तर त्याला किती रुपये भेटतात, तर त्याला 500 रुपये भेटतात. कारण की टक्के किती आहेत, 5%. आता हे टक्के काढता आले पाहिजे तुम्हाला तोंडी. म्हणजे जर विक्री किती रुपयाची झाली, 10,000 रुपयाची झाली, तर त्याला 5% म्हणजे 500 रुपये भेटतात. आणि पुढच्या विक्रीवर त्याला 4% आणखी भेटतात. म्हणजे 11,000ची जर त्यानं विक्री केली तर त्याला हे 500 आणि
वरच्या 1000वर 40 रुपये भेटतात. 4% म्हणजे 100 रुपये जर त्यानं आणखी पुढे विक्री केली 10,000च्या पुढे तर 4 रुपये भेटतात. या प्रकारचं आहे. आता पुढं काय झालं, आता समजा पुढं काय म्हणते, तर त्या कामगिरीची कपात करून त्याने कंपनीला 31,100 रुपये दिले. म्हणजे त्यानं सगळी विक्री केली, आपला हिस्सा कॅल्क्युलेट केला की एवढे एवढे रुपये माझ्याकडे आलेत, एवढं एवढं माझं मानधन आहे, बाकीचे सगळे कंपनीला पाठवून दिलेत. या प्रकारचं आहे. कंपनीला किती रुपये पाठवलेत, कंपनीला किती रुपये पाठवलेत, तर कंपनीला पाठवलेत 31,100 रुपये. एक मात्र गोष्ट याच्यात नक्की आहे, आपल्याला एक कमिशन माहिती आहे, ते कोणतं, 500 रुपये. कसं काय, तर ते 10,000वर आहे आणि यानं एवढे रुपये पाठवले म्हणजे 10,000च्या वर विक्री झालेली आहे. मग जर मी हे 500 रुपये वापस देऊन टाकले तर लक्षात घ्या किती रुपये होतील, 31,600. ठीक आहे. आता हे 31,500 वापस का दिले, तर यानं 10,000वरचे 500 काढून घेतले होते. विक्रीतले 10,000वरचे त्यानं काय केले होते, 500 काढून घेतले होते. मग ते 500 मी परत देऊन टाकले. म्हणजे सगळी विक्री काय कापून, कमिशन न कापता. लक्षात घ्या. आता हे 500 रुपये कमिशन कशावरचं होतं, तर 10,000वरचं होतं. मग मी ते 10,000 सुद्धा काढून ठेवतो. का, तर 10,000वरचं 5% कमिशन. मग राहिले किती, 21,600 रुपये राहिले. जास्त झालं एक इथं, 31,600. किती राहिले, 21,600. कस काय, 10,000च्या विक्रीवर त्यानं 500 रुपये काढून घेतले होते. कंपनीला 500 रुपये काढले नसते तर 500 द्यायचं काम पडलं असतं. असं समजूया की त्यानं पैसा काढून घेतला नाही. 500 काढलेले हे कन्फर्म माहित आहेत मला, किती काढलेले, 500. आणि आणखी काहीतरी रुपये काढले ते मला माहित नाही. बरं, पण ते 500 कशावर काढले, 10,000वर. मग हा हिशोब कंप्लीट आहे, हे माहित आहेत मला, 10,000वर 500. बरं, 10,000चे 500 काढून बाकीची कंपनीला त्यानं किती रुपये पाठवलेत, एवढे रुपये पाठवलेत. किती रुपये, कंपनीला त्यानं किती रुपये पाठवलेत, 21,600 रुपये पाठवलेले आहेत. मग 21,600 रुपये जर त्यानं कंपनीला पाठवलेले असतील तर लक्षात घ्या, हे 21,000वर कमिशन किती आहे, 10,000च्या पुढे कमिशन आहे 4%. 4% म्हणजे जर 100 रुपयाची विक्री केली त्याला 4 रुपये भेटतात, कंपनीला जातात 96. ही विक्री, हे कमिशन आणि हे कंपनीचा फायदा. पण कंपनीला गेले किती, 21,600. किती पट झालंय ते लक्षात ठेवा. ठीक आहे, 21,600 रुपये गेलेत. इथे क्वेश्चन मार्क, तिरपा गुणाकार करा. 21,600 गुणिला 100 भागिला 96. आता 8 12 96, 12 1 12, राहिले 9, 12 96, परत भागा. इथे येतात 9, हे 2 शून्य लिहायचे राहिले खालचे. ठीक आहे, इथे येतात 9, इथे येतात 4, म्हणजे 900 भागिला 4 भागा 4 न, 4 2 8 राहिला 1, 4 2 8 राहिले किती, 2, 4 25 आणि हे शून्य जशाल तसे. म्हणजे ती विक्री होती 22,500ची आणि ही 10,000ची विक्री. टोटल किती रुपयाची विक्री झाली, तर 32,500 रुपयाची विक्री झालेली आहे. नसल समजलं, पूर्ण व्हिडिओ रिवाइज करा, 1 मिनिटात समजते, काही अवघड नाही आहे हे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा क्वेश्चन खूप इझी आहे. कसा, तर 2 आंबे 3 पेरू आणि 4 सफरचंद लिहून घ्या. 2 आंबे 3 पेरू. ठीक आहे, एक फळाची टोकरी आहे, एक फळाची टोकरी आहे, त्याच्यात 2 आंबे प्लस 3 पेरू प्लस 4 सफरचंद आहेत. एवढी जर ही टोकरी घेतली मी विकत तर मला किती रुपये द्यावं लागतात, 15 रुपये द्यावं लागतात. आणखी एक टोकरी आहे, ज्या टोकरीमध्ये 3 आंबे प्लस 2 पेरू आणि 1 सफरचंद आहे. ही जर टोकरी मी विकत घेतली तर मला किती रुपये द्यावं लागतील, 10 रुपये द्यावं लागतील. आता विचार करा, मी न ही टोकरी घेतली न ही, मी दोन्ही टोकऱ्या घेतल्या, मग माझ्याकडे आंबे किती झाले, दोन्ही टोकऱ्यातले एकत्र केले तर, दोन्ही टोकऱ्यातले एकत्र केले तर माझ्याकडे आंबे झाले 5 आंबे. ठीक आहे, नंतर 5 पेरू आणि नंतर 5 सफरचंद झाले. ठीक आहे, बरं रुपये किती द्यावं लागतील, 10 का 15, नाही रुपये द्यावं लागतील
एकूण एकूण रुपये किती, तर एकूण रुपये द्यावे लागतील 25. किती रुपये द्यावे लागतील? 25 रुपये. मग 5 आंबे, 5 पेरू आणि 5 सफरचंदाची किंमत 25 रुपये. आपल्याला 3 आंबे, 3 पेरू आणि 3 सफरचंदाची किंमत, हे बघा 5 पट झालेलं आहे, किती येईल? 15 रुपये. या प्रकारे हे आन्सर होतं ऑप्शन क्रमांक 1, 15 रुपये. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न एका जणाला खूप काही अवघडात गेलाय. ठीक आहे, तो सांगून देतो मी एकदा. पा 80व्या संख्येचे असे 4 भाग पाडा जिच्यात 4 मिळवले, दुसरीमधून 4 वजा केले, तिसरीमधून 4 ने गुणलं आणि चौथीला 3 ने भागले. या प्रकारचं आहे. इथे थोडंसं 4 झाले होते, हे 3 ने भागले. या प्रकारचं तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता, असा प्रश्न आहे. जास्त अवघड नाहीये, लक्षात घ्या. समजा एक संख्या आहे, कुठली संख्या, समान उत्तर आहे. कसं उत्तर आहे? समान. मी संख्या म्हणतो 10 नाही 12. जर हिला 3 न गुणलं, 3 न गुणलं, कितनं गुणलं? 3 न, उत्तर किती येते? 36. आणि कशाला 3 न भागू म्हणजे उत्तर 36 येईल? जरा छोटी संख्या घेतो, एकच मिनिट. मी संख्या घेतो 5. 5 ला 3 न गुणलं तर उत्तर किती येते? 15. कशाला 3 न, उत्तर 6. 6 ला 3 न गुणलं उत्तर येते 18. कशाला 3 न भागू म्हणजे उत्तर 18 येईल? तर 54 ला 3 न भागावं लागेल. लक्षात घ्या, या दोन्ही संख्येमध्ये 3 न गुणणे आणि 3 न भागणे, तर दोन्ही संख्येमध्ये फरक कितीचा असतो? 3 न गुणणे आणि 3 न भागणे. पहा 6 आणि 54 मध्ये फरक कितीचा आहे? दुसरं एखादी संख्या घ्या. एखादी संख्या आहे, मी काय म्हणतो, एक संख्या आहे 7, तिला किंवा 4, तिला 3 न गुणलं तर किती येतात? 12. उत्तर मला 12च पाहिजे. कशाला 3 न भागू म्हणजे 12 येईल? 36 ला. तर लक्षात घ्या, या दोन संख्या एकमेकींच्या किती पट असतात? ह्या दोन संख्या 3 न गुणलं आणि 3 न भागलं तर अशा संख्या एकमेकींच्या 9 पट असतात. ऑप्शन मध्ये पहा कोणतं ऑप्शन 9 पट आहे, तर पहिलंच ऑप्शन 9 पट आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. 4 45. बाकी कुठेच नाही. 3 न गुणलं 3 न भागलं म्हणजे एकमेकांच्या संख्या 9 पट असल्या पाहिजे आणि 9 पट फक्त एकाच ठिकाणी आहेत आणि तेच तुमचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक किती? 1. ठीक आहे, प्रश्न अवघड पैकी असतात. आता आयाताचा विषय सुरू आहे. ठीक आहे, पाहूया. दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आयाताचं काय काय दिलेलं आहे? एका आयताकृती सतरंजीचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आयात. आता आयात असतो कसा? तर सर आयात या प्रकारचा आयात असतो. दिसतो का? एकच मिनिट, दिसायला लागेल, 1 मिनिट फक्त. या प्रकारचा आयात असतो. ठीक आहे, या प्रकारचा. आता हा आयात आहे. या आयताकृती सतरंजी आहे. तिचे क्षेत्रफळ म्हणजे काय? तर आशा आणि आशा किती फरशा बसतात? तिचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर लांबी गुणिला रुंदी 120 आहे. कारण की आयताचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला रुंदी का? व्हाय? त्याचं कारण आहे की एका बाजूत किती फरशा बसतात आणि तशा किती फरशाच्या किती रांगा झाल्या, याला म्हणतात क्षेत्रफळ. डिटेल पाहायचं असेल, भूमितीची सिरीज आहे अवेलेबल चॅनलवर आपल्या, ती सिरीज पाहून घ्या, तुम्हाला समजून जाईल मी काय म्हणतोय ते. ठीक आहे, मग गुणाकार आपल्याला माहिती आहे 120 आहे. दुसरी गोष्ट, परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज. चारही बाजूची बेरीज किती आहे? 46. मग या आणि या बाजूची बेरीज किती असेल? 23. म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे? 23. लांबी आणि रुंदीची बेरीज किती आहे? 23. ओके, 23. ओके, आता पहा, दोन्ही गोष्टी लिहून घेतल्या. क्षेत्रफळ म्हणजे लांबी आणि रुंदीचा गुणाकार 120. परिमितीच्या अर्ध म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज 23. काय प्रॉब्लेम? आता बघा, आता पुढे मला काय सांगायचंय? पुढे आता अशी संख्या शोधा की ज्याची लांबी, ज्यांचा गुणाकार 120 आणि ज्यांची बेरीज 23 येते. तर त्या संख्या येतात 15 8. याचे अवयव पाडायचे. 24 पंच बेरीज किती येते? 29 नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असते?
बार 10 याची जर बेरीज केली 120 होतात, तर 12 10 120, पण हे 22 येतात. 15 8 120, बेरीज पहा, गुणाकार 120, बेरीज 15, म्हणजे यातली लांबी आहे 15, लांबी किती आहे 15, रुंदी किती आहे, रुंदी आहे 8. ठीक झालं. आता लांबी 15, रुंदी 8, 15 8 120. आपल्याला काय काढायचं आहे, कर्ण, म्हणजे ही बाजू काढायची आहे. आता ही बाजू जर काढायची असेल तर इथे असतो पायथागोरस. का तर हा 90 अंशाचा कोन असतो. मग पायथागोरस लावा. पायथागोरस लावला की तुम्हाला असं दिसून येईल की या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग म्हणजे 225 अधिक 64 किती झाले, 289, आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे पायथागोरस असते. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग असतो. 289 म्हणजे 17चा वर्ग आहे, तर हा आला कर्ण 17. ठीक आहे. आता आणखी बघा, काही प्रश्न कारागृहाला विचारले होते, त्यातले काही प्रश्न मला टाकलेत विद्यार्थ्यांनी. त्याच्या आधी हे परिमितीचे प्रश्न टाकले होते. मला थोडासा फक्त इथे बघा हा प्रश्न आहे. आता भरपूर मोठा प्रश्न आहे. थोडासा मला डायग्राम काढण्यासाठी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल याच्यासाठी थोडा वेळ द्या. कसा सांगतो बघा. एक 100 मीटरचा रस्ता आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी बाग बनवतो. काय बनवतो, बाग. ठीक आहे, बाग बनवून घेऊया. ही बाग आहे. ओके, ही बाग आहे. ही बाग आहे, घेतली बनवून. आता या बागेत लांबी किती आहे 100 लिहून घेतली, रुंदी किती आहे 80 लिहून घेतली. या बागेत मधोमध 2 रस्ते काढलेत. तर मधोमध 2 रस्ते काढले म्हणजे या प्रकारे बघा, लक्षात घ्या कशा प्रकारचे, या प्रकारचे 2 रस्ते काढलेले आहेत. या प्रकारे एक असा आणि एक असा, सेम आहेत असं धरून चला, सारख्याच मापाचे 2 रस्ते काढलेले आहेत. आता पुढे इथे आयत नाही, इथे चौकोन तयार झालेला आहे. एकच मिनिट फक्त. इथे ओके, या प्रकारे आता असे 2 रस्ते काढलेत. मग एक लांबी समांतर आहे, दुसरा रुंदी समांतर आहे. याची रुंदी किती आहे, याची रुंदी दिलेली आहे 2. कशाची, या आयताची रुंदी दिलेली आहे 2. बर, सगळं क्षेत्रफळ जर म्हणलं तर किती होईल, क्षेत्रफळ जर सगळ्या बागेचं क्षेत्रफळ म्हणलं तर बागेचं क्षेत्रफळ येते 80 गुणिला 100. म्हणजे या बागेत जर मला फरशा टाकायच्या असतील, गट्टू टाकायचे असतील तर किती आणणं लागतील, 1x1 चे गट्टू. तर 80 गुणिला 100 म्हणजे 8000 गट्टू आणणं लागतात. किती आणणं लागतात, 8000. आता प्रॉब्लेम कुठे, प्रॉब्लेम आहे कुठं, आपल्याला काढायचं हे क्षेत्रफळ कोणतं, जे आपण मधातले आयात बनवलेत ते क्षेत्रफळ. मग आता या आयातात ही लांबी किती आहे 100. ठीक आहे, ही किती आहे 80, ही किती आहे 2, ही किती आहे 2. मग पहिल्यांदा मी जर याला असं काढून घेतलं, थोडंसं वेगळं वेगळं बनवतो. कसं वेगळं वेगळं बनवतो, इथे एक आणखी शेप आहे बघा. आता हा शेप काय आहे, आता सांगतो प्रत्येक गोष्ट काय काय आहे ते लक्षात घ्या. आता मी हे काढून घेतलं बाहेर, हे काढून घेतलं बाहेर इकडे. ओके, किती आहे 80. त्याच्यानंतर हे सुद्धा काढून घेतलं, याला फिरवलं असं केलं, आणि हे एकच मिनिट फक्त, त्याला फिरवलं, इथे लिहिलं. ठीक आहे, या प्रकारे. आता बघा, आणि हा एक आहे, हा एक्स्ट्रा झालाय. एक्स्ट्रा का झालाय, इथे बघा रोड क्रॉस झाले होते, रोड क्रॉस झाले होते, दिसतायत का तुम्हाला, पहा इथे रोड क्रॉस झाले होते, रोड क्रॉस झाले होते. त्याच्यामुळं इथे त्याचं क्षेत्रफळ डबल कॅल्क्युलेट केल्या चाललंय. मग हे डबल कॅल्क्युलेट केल्या जाऊ नये म्हणून एवढं क्षेत्रफळ आपल्याला काय करावं लागते, मायनस करावं लागते एवढं क्षेत्रफळ. आता याची एवढं क्षेत्रफळ मायनस करायचं म्हणजे काय काय मायनस करायचं, तर मायनस काय करायचं, एवढं क्षेत्रफळ म्हणजे 2/2चं क्षेत्रफळ मायनस करायचं. म्हणजे मायनस किती करायचे 4. आता याचं क्षेत्रफळ काढून घेऊया. हे किती होतं 100, हे किती होतं 80, हे किती आहे 2. मग आता ही पूर्ण नवीन आयात तयार झाला एवढा. मग या आयाताचं क्षेत्रफळ 100 आणि 80, 180 झाली लांबी आणि 2 झाली रुंदी, म्हणजेच 360 लांबी गुणिला रुंदी. 360 फरशा याच्यात बसतात, पण ह्या फरशा डबल डबल मोजल्या चालल्या. त्या 4 फरशा काय करा, काढून टाका. उत्तर किती येईल, 356. ऑप्शन क्रमांक 4 या प्रकारे आहे. ठीक आहे, नसल जमत तर एकदा मी तुम्हाला सूचना करेन की तुम्ही एकदा प्रॉपरली काय करा,
यात जा. कशात? एक जी आपली प्लेलिस्ट आहे ज्याच्यामध्ये भूमितीचे लेक्चर्स आहेत ती पहा. आणि तुमच्यासाठी मी एक प्रश्न हे देतोय. काय? आता हा प्रश्न कारागृहाला आला होता. मी पुढच्या वेळेस तो जो प्रश्न आहे तुम्ही बघितला असेल, आता ते हे झालाय, तो प्रश्न मी पुढच्या वेळेस 100% काय करतो, व्हिडिओमध्ये ॲड करतो. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणखी मला प्रश्न पाठवा. ते प्रश्न आणि या टाईपचं जे काही एक्सप्लेनेशन आहे पुढच्या प्रश्नाचं, ते सर्वच्या सर्व प्रश्न मी पुढच्या लेक्चरला घेऊन टाकतो. धन्यवाद.